श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 21. गंगाधर व सुशीला यांच्या घरात दोन्ही मुलांच्या वाढत्या लीला सुरू होत्या. घरातच नव्हे तर शेजारी पाजारी सुद्धा त्या मुलांचं कौतुक करीत. मुलंही बालस्वभावानुसार त्यांच्याकडं जात. होता होता 7-8 वर्षाचा काळ केव्हा संपला ते कळलंच नाही. मोठा मुलगा 7 वर्षाचा झाला होता. त्याची मुंज झाली. गावातील ब्राह्मणांना गोडाचं जेवण घातलं. गोरगरिबांनाही अन्नदान केलं. सर्व संतुष्ट होते. मुलगा बुद्धिमान होता, तरतरीत होता, दिसायलाही सुंदर होता. वडिलांनी त्याला वेदविद्या शिकवायला सुरुवात केली होती. घरी थोडं शिक्षण झाल्यावर गुरुजींकडे पाठवणार होते. या 8व्या वर्षापासून त्याला दूर ठेवण्यास त्याचे आई वडील तयार नव्हते. लहान वयात तो आपल्याजवळच असावा असा त्यांना वाटे. मुलाची बुद्धीही तरतरीत होती. वडिलांनी जे सांगावं ते तो लवकरच पाठ करून दाखवी. घरातील संसार व मुलांची प्रगती ठीक चालू होती. पण एक दिवस गंगाधर व सुशीला यांच्या दुसऱ्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला धनुर्वात झाला व त्या आजारातच तो आई वडिलांना कायमचा सोडून गेला. सर्वांनाच दुःख झालं, पण करणार काय? सुशीला मनातून पुरी बावरली होती. सद्गुरूंच्या कृपेनं झालेला हा मुलगा एकाएकी सोडून गेला कसा? माझी सेवा तर अपुरी पडली नाही ना? ती सारखा आक्रोश करीत होती. शेजारी पुढच्या व्यवस्थेसाठी जमले, पण ती मुलाचं प्रेत त्यांना नेऊच देत नव्हती. त्याला कवटाळून ती सारखी रडत होती. तिनं सर्वांना सांगितलं, याला माझ्यापासून नेलं तर मीही प्राणत्याग करीन. बराच वेळ लोक तिची समजूत घालीत होते. अचानक दुपारच्या वेळी एक तेजस्वी सत्पुरुष त्यांच्या घराजवळून जात होते. त्यांनीही तिची परोपरीने समजूत घातली, पण तिचा हट्टी सुटत नव्हता. शेवटी ती आपल्या पतीसह त्या मुलाला घेऊन नृसिंहवाडीला आली. स्वामींना भेटली. मुलाचं प्रेत त्यांच्यासमोर ठेवून तिचा आक्रोश चालू होता. गंगाधर तिच्याजवळच बसून होते. रात्र पडली, पण ती तिघं जागची हलेनात. स्वामींचं स्मरण करीत होती. सुशीला पहाटेच्या वेळी प्रत्यक्ष स्वामींनी स्वप्नात भेट दिली. मुलाच्या अंगावर व डोक्यावर भस्म चोळले व ते परत गेले. सकाळी जाग आल्यावर ती दोघं नवरा बायको उठली. पूर्व दिशा उजळू लागली होती. ती उठून पाहतात तो मुलगा जिवंत झालेला, त्याची हालचाल व्यवस्थित चाललेली पाहून आईने त्याला प्रेमानं कवटाळून पोटाशी धरलं. गंगाधरांनाही अपूर्व समाधान वाटलं. सूर्योदय झाला. ती तिघं पंचगंगेच्या संगमावर गेली. स्नान झालं व वरच्या मंदिरात येऊन स्वामींच्या चरणी मस्तक ठेवली. त्यांची पूजा केली. दुपारी अन्नदान केलं. तिथून निघताना स्वामींनी मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला तू विद्वान होशील असा आशीर्वाद दिला. सर्वांनी नरसोबाच्या वाडीहून आपल्या घरचा रस्ता धरला. सायंकाळी ती सर्व घरी आली. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाचा मृत मुलगा नरसोबा वाडीहून जिवंत होऊन परत आल्याची सुवार्ता गावभर पसरली. सर्वांनाच तो चमत्कार ऐकून नवल वाटले. स्वामींच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पटली. सुशीलेने केलेली सेवा आज फळाला आलेली दिसली. गावातील परिचितांनी गंगाधर ब्राह्मणाचीही भेट घेतली. त्यांनी या चमत्काराबद्दल नवल वाटल्याचं सांगितलं. ही सारी समर्थ स्वामींची कृपा असं म्हणून गंगाधरांनी सर्वांना नमस्कार केला. गंगाधराचे दोनही मुलगे पुढे खूप शिकले. वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर संसारात रमले. त्यांचा संसार सुखासमाधानाने चालत होता. घरी त्यांच्याही बराच वेळ पूजा अर्चा जप जाप्या या कामात जात असे. जय जय रघुवीर समर्थ.